नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आय होप तुम्ही स्वस्त आणि आनंदी असाल। चला, माझा सकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे। मी इथे भात ठेवलेला आहे। आमच्याकडे भात हा गंजातच ठेवला जातो। कुकर मधला भात आमच्या घरच्यांना आवडत नाही। तसं स्वयंपाक म्हटलं तर अर्धा एक तासाचं काम असतं, पण आधी काही ठरलेलं नसलं तर मग विचार करण्यातच वेळ निघून जातो। हे पहा, आणलेला किराणा अजून तसाच आहे। पाऊस अधामधात सुरूच आहे आणि भरायच्या आधी म्हटलं थोडं ऊन दाखवून द्यावं। आणि तसंही आता दिवाळीची सफाई सुरू होणार, सर्व डब्बे भरण्या घासायच्या आहेत, म्हणून किराणा सध्या तसाच ठेवला आहे। भाजीचं म्हटलं की सध्या बाजारात त्याच भाज्या मिळतात आणि आपल्याला पण त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो। तर म्हटलं चला आज थोडी वेगळी भाजी बनवूया। माझ्या मिस्टरांचा तसा काही भाजीबद्दल प्रॉब्लेम नसतो, पण सध्या माझा लहान मुलगा त्याचं MBBS कंप्लीट करून घरी आलाय, तर त्याला थोडं वेगवेगळं बनवून द्यावं लागतं। तर आज म्हटलं चला थोडी वेगळी भाजी बनवूया। त्यासाठी मी मुगाची डाळ भिजत घातली। तशी ही भाजी माझी आई तुरीच्या डाळीपासून बनवायची, पण म्हटलं आज मुगाच्या डाळीने बनवून बघावी। मसाला आपण नेहमी जो कांदा आणि खोबरा घालून करतो तसा करायचा असतो। मसाल्यासाठी कांदा कापायला घेतला। सध्या कांदे पण खूप खराब येतात, साल काढली की आतून काळी निघतात। त्यासोबतच चाकू कापण्याचा पाट पण खराब होतो, म्हणून कांदा चाकू पाट सर्व धुवूनच घ्यावं लागतं। कांदा धुवून कापून घेतला। त्यानंतर गॅसवर तवा ठेवला आणि कांदा भाजायला टाकून घेतला। कांदा भाजून झाला, आता त्याला काढून घेते आणि आता इथे खोबरं टाकून घेते। सोबतच थोडे खडे मसाले पण आपण टाकूया। एक मोठी विलायची, थोडी दगडी फूल, एक छोटा तुकडा दालचिनीचा टाकूया। अर्धा स्टार फ्रूट टाकलेले आहे आणि थोडीशी जावित्री टाकलेली आहे। आता या सुक्या मसाल्यांना पण मी भाजून घेतलेला आहे। सुके मसाले भाजून झाले, गॅसची फ्लेम मी बंद केली आणि आता याला थंड होऊ देते। मसाले थंड होतपर्यंत कणिक मळून घेते। सध्या मला तशी स्वयंपाकाची घाई नसते, पण म्हणून काय आपण स्वयंपाकातच पूर्ण वेळ देणार नाही। आणि आपल्याला आधीपासूनच सवय असते भरभर कामं करायची। मल्टीटास्क करून कामं कशी करायची हे आपण आपल्या अनुभवातून शिकलेलोच असतो। चला, इथे माझी कणिक मळून झालेली आहे। कणिक सेट होतपर्यंत म्हटलं थोडेसे भांडे घासून घ्यावे। रात्रीचे थोडेसे भांडे पडलेले आहेत, ते मी आता घासून घेते। रात्रीला मी प्लेट आणि वाट्या ह्या घासून स्वच्छ करून ठेवते। मोठी मोठी जी भांडे असतात मी तशीच राहू देते। ते मग मी अशा या मधल्या वेळेमध्ये कंप्लीट करून टाकते। माझ्याकडे बाई नाहीये, त्यामुळे मला सर्व कामे स्वतःच करावी लागतात। त्यामुळे मग मी स्वयंपाक करतानाच 5-10 मिनिटं जे अधामधात मला मिळतात, त्यावेळेला मी ही अशी कामे आटपून घेते। चला, तेवढ्या वेळात मसाला थंड झालेला आहे। कोरडा मसाला मी आधीच मिक्सर मधून काढून घेतला, नंतर मग त्यात कांदे घातले। आता त्यात थोडासा मी सांबार घातला आणि हे वाटण मी वाटून घेतले। आता याला एका प्लेट मध्ये मी काढून घेते, कारण की या स्पॉट मध्ये आपण जी मुगाची डाळ भिजवून ठेवलेली आहे ती वाटायची आहे। तर त्या स्पॉट मध्ये मी ही मुगाची डाळ पण काढून घेतलेली आहे। त्यात 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, थोडा सांबार घालूया, आधी छोटी चम्मच जिरा घालूया। आता या डाळीला आपण पाणी न घालता वाटून घेऊया। तर बघा, अशा प्रकारे आपण ह्या डाळीला वाटून घेतलेला आहे। आता एका भांड्यामध्ये आपण डाळीला काढून घेऊया। त्यात थोडा कांदा घालूया, थोडा आणखी सांबार घालूया, थोडा ओवा घालूया, पाव चमचा हळद घालूया, पाव चमचा आपण तिखट घालूया, कारण त्यात हिरवी मिरची पण आपण घातलेली आहे। पाव चमचाच आपण धनिया पावडर टाकू, पाव चमचा आपण इथे गरम मसाला टाकूया, स्वादानुसार मीठ टाकूया, बाइंडिंग साठी थोडं बेसन पीठ टाकूया। आता सर्व चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊ। इकडे मी तेल तापत ठेवलेलं होतं, ते गरम झालेलं आहे। आता या डाळीचे गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहे। तसे हे न तळता पण आपल्याला करता येतात, पण मी याला थोडे तळून घेत आहे। ह्या गोळ्यांना पूर्णपणे तळायचे नाही आहेत, अर्धवटच याला तळायचे आहेत। चला, गोळे मी अर्धवट तळून घेतलेले आहेत। आता मी यांना काढून घेते। बाकीचे पण गोळे आपण अशाच प्रकारे तळून घेऊया। तळ्यासाठी तेल घातलं होतं म्हणून ते थोडं जास्त होतं। तर आता आपण याच तेलामध्ये भाजी करूया, तर आपण जे जास्तीचं तेल आहे ते काढून घेऊया। जेवढं भाजीला तेल लागेल तेवढंच तेल इथे आपण ठेवू। आता यात आपण तेजपत्ता घालूया, थोडा कांदा घालूया। कांदा थोडा परतला की त्यात 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालूया। पेस्टला आपल्याला आता चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जो मसाला तयार केला आहे त्यातला अर्धा मसाला आपण इथे यूज करूया।
या मसाल्याला पण आपण आता छान 3 ते 4 मिनिटं परतून घेऊया, किंवा जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत या मसाल्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यात आपण 1 छोटा चम्मच धनेपूड, पाव चम्मच हळद घालूया, आवश्यकतेनुसार तिखट घालूया. कोरडे मसाले मस्त भाजून घेऊया. मिक्सी जार मधलं थोडं पाणी यात घालून कोरडे मसाले व्यवस्थित परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे कोरडे मसाले पण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. मसाले व्यवस्थित परतले की त्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. सुरुवातीला यात आपल्याला थोडं जास्तच पाणी टाकायचं आहे, कारण की शिजल्यानंतर ते परत घट्ट येणार आहे. म्हणून इथे आपल्याला थोडं पाणी जास्तच घालायचं आहे. रस्सा थोडा पातळच ठेवायचा आहे. आवश्यकतेनुसार मीठ टाकू. आता याच्यावर झाकण ठेवू आणि आता याला एक उकळी येऊ देऊ. भाजीला उकळी येतपर्यंत मी पोळ्या करायला पण सुरुवात करून देते. म्हणून मी भाजीची कढई दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आणि पोळ्या करायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात बघा ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. जे वडे आपण तळून ठेवलेले होते ते मी यात अर्धे अर्धे करून टाकत आहे, कारण की मी थोडे मोठे वडे तळले होते. तुम्ही छोटे तळले असाल तर अख्खेच टाकू शकता. जर तुम्हाला वडे तळायचे नसेल तर जेव्हा ग्रेव्हीला उकळी येते तेव्हा यामध्ये आपण डायरेक्टच वडे सोडू शकतो. आता यावर आपण परत झाकण ठेवूया आणि भाजीला मस्त 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया. भाजी छान 10 ते 15 मिनिटं शिजली. ग्रेव्ही आता छान घट्ट आलेली आहे. त्यात आपण आता थोडा सांबार घालूया आणि गरम मसाला घालूया. बघा मस्तपैकी आपले हे डाळीची कोफ्ता करी तयार झाली आहे. स्वयंपाक आटोपला. आज मला गहू निवडायचे होते. तसे गहू हे स्वच्छच असतात, पण पावसाच्या दिवसात किडे होण्याची शक्यता असते, म्हणून एकदा व्यवस्थित गाळून घेतले. एक नजर गव्हावर टाकली की समाधान वाटते. घराला झाडू लावण्याआधी म्हटलं हे काम करून घ्यावं. पॅकेटच्या पिठापेक्षा दळून आणलेल्या पिठाच्या पुढे बऱ्या वाटतात. घराला झाडू लावण्याआधी म्हटलं हे काम आवरून घ्यावं. हॉल मी सकाळीच आवरून घेते. किचन आणि खालची बेडरूम ती आवरायची राहते. ती मी स्वयंपाक झाल्यावर आवरते. तर गहू गाळून घेतले. आता केर काढून घेते. मग राहतं ओटा आवरण्याचं काम. गॅस शेगडी ओटा व्यवस्थित पुसून घेते, जे टाळता येत नाही. भरपूर पाण्यात लिक्विड क्लीनर टाकून ठेवते आणि त्यानेच मी ओटा आणि गॅस शेगडी पुसते. मी शेगडी पाण्याने धुत नाही, कारण पाणी खाली जाऊन त्याचे पाईप गंजण्याची शक्यता राहते, म्हणून मी पुसूनच काढते. आता हे बघा, मगाशीच मी किती सारे भांडे घासले. परत सकाळच्या स्वयंपाकाचे भांडे जमा झाले. घरात व्यक्ती 4 असो की 2, भांडे काही कमी पडत नाही आणि घरातील बाकी कामही तेवढीच असतात. कुठेच कमी होत नाही. आज मला वरच्या बेडरूम पण स्वच्छ करायच्या होत्या. आठवड्यातनं 2 दिवसच मी वरच्या बेडरूम क्लीन करते, कारण की तिथे आम्ही फक्त झोपण्यापुरतच जात असतो. वरच्या फ्लोअरची माझी क्लिनिंग आटोपली. आता मला खालच्या फ्लोअरला मॉपिंग करायची बाकी आहे. सकाळी मी लिव्हिंग रूम फक्त आवरून घेते, डस्टिंग आणि झाडू लावून घेते. मॉपिंग मग मी सर्व फ्लोअरला एकाच वेळेस लावते. आता सकाळच्या कामातलं शेवटचं काम म्हणजे कपडे धुणं. कपडे मला हाताने चांगले धुवून 2-3 पाण्यातून खळबळून काढून धुतले तरच बरे वाटतात. बाकी मोठ्या चादरी किंवा पडदे वगैरे मग मी वॉशिंग मशीन मध्ये धुते. तर मैत्रिणींनो, आज माझे सकाळचे सर्व कामं संपले. व्हिडिओ पण मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नमस्कार.